आज आपण जुन्नू पावडर वापरून खरवस कसा करायचा ते पाहूयात। तर खरवस बनवण्यासाठी इथे आपण एका भांड्यात 2 कप कच्चं दूध काढून घेऊयात। हा झाला पहिला कप आणि आता हा दुसरा कप। तर गोडासाठी इथे मी गूळ वापरत आहे, तुम्ही साखर देखील वापरू शकता। किसलेला गूळ या ठिकाणी घालायचा म्हणजे तो छान दुधात मिक्स होईल। साधारण 150 ग्रॅम गूळ होतो। फ्लेवरसाठी इथे मी अर्धा टीस्पून वेलची पावडर घालत आहे आणि आता हे आपण छानरित्या मिक्स करून घ्यायचं। या दुधात आपल्याला गुळाच्या गुठळ्या राहू द्यायच्या नाहीयेत। तर घेतलेला सगळा गूळ यात मी घालत आहे। तर आता या ठिकाणी गूळ दुधात छान विरघळलं आहे। तर खरवस बनवण्यासाठी मेन साहित्य जे लागतं तर ते आहे म्हैसी किंवा गाईचं पहिलं दूध। तर ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची जुन्नू पावडर वापरू शकताय, जी तुम्हाला Amazonवर मिळेल। तर ही जुन्नू पावडर यात मी घालत आहे। तर हे 100 ग्रॅमचं पाकिट आपल्याला सगळं वापरायचं आहे। एकजीव करून घ्यायचं आहे। तर या मिश्रणात आपण गूळ, त्यानंतर जुन्नू पावडर आणि वेलची पावडर छान मिक्स करून घेतली आहे। छान एकजीव हे तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आता हे मिश्रण आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं। इथे मी कुकरचा डबा वापरत आहे, साधं कोणतंही दुसरं भांडं वापरू शकताय। आता यात आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे। या भांड्याला आतून तूप किंवा तेल लावायची गरज मुळीच लागत नाही। आता मिश्रण ओतून झालं की यावर आपण वेलची पावडर थोडीशी भरभरून घ्यायची आहे आणि चिमूटभर आपण खसखस देखील यावर पेरून घ्यायची। तर आता हे तयार मिश्रण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। यासाठी इथे मी एका कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलं, आत एक स्टँड ठेवला आहे। आता या स्टँडवर आपल्याला मिश्रण ठेवून द्यायचं आहे। आता या स्टँडवर आपण हा डबा ठेवून द्यायचा आणि या डब्यावर आता आपण एक प्लेट ठेवून द्यायची आहे, जेणेकरून वाफेचं पाणी या डब्यात उतरलं जाणार नाही। आणि यावर आता आपण झाकण लावून घ्यायचं। वरची चिट्टी मी काढून घेतली आहे आणि 15 ते 20 मिनिटे हा खरवस आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। तर साधारण एक 15 ते 20 मिनिटे झाली आहेत आणि आता आपण हा खरवस चेक करूया। तर आता यात आपण एक सुरी यात घालून बघायची आहे। सुरी तुम्ही बघू शकताय क्लीन निघाली, याचाच अर्थ हा खरवस अगदी छान तयार झालाय। आता हे भांडं आपण एक 3 ते 4 तास फ्रीजमध्ये याला ठेवून द्यायचं। तर या ठिकाणी साधारण आपण एक 3 ते 4 तास हा खरवस फ्रीजमध्ये ठेवून दिला होता। आधी याच्या कडा लूज करायच्या। आता आपण हा खरवस कट करून घेऊयात। बघू शकताय अगदी परफेक्ट असा हा खरवस तयार झाला। तर इथे तुम्ही पाहू शकताय अतिशय सुपर सॉफ्ट असा हा खरवस तयार झाला आहे। यात आपण कुठेही कॉर्नफ्लॉवर किंवा गाई किंवा म्हशीचं पहिलं दूध आपण यात वापरलेलं नाहीये, तरी हा अतिशय टेस्टी असा खरवस तयार होतो। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा। तर ही खरवस रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कुक विथ मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।